29. हिंदी विद्यार्थ्यांसाठी कोंडवाडा. लंडन. गेल्या 2 वर्षांमध्ये इंग्लंडमध्ये आलेल्या हिंदी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने, त्यांच्या स्वार्थ त्यागाने, त्यांच्या दुर्वर्तन परावृत्तीने व त्यांच्या वाढत्या ऐक्याने व प्रेमाने ज्यांच्या अंतःकरणात काळजीचे विष पसरू लागलेले आहे, त्या आपल्या अत्यंत हितचिंतक अँग्लो इंडियन वीरांनी गेल्या आठवड्यात एकदाची बरेच दिवस भरवू घातलेली सभा उरकून घेतली. पूर्वीचे ख्याली खुशालीचे रंगात दंग होण्याचे ऐवजी अलीकडील हिंदी विद्यार्थी नेहमी सन्मानवृत्तीने राहू लागले. तारुण्यात हसत खेळत दिवस घालवण्याचे ऐवजी ते चिंतामग्न दिवस व अस्वस्थ रात्री कंठू लागले. व्यक्तिविषयक चैनबाजीचे ऐवजी पैसे असूनही उपास करू लागले व अँग्लो इंडियनांची आमंत्रणे येत असतानाही नाच तमाशांना जाण्याचे नाकारू लागले. राजकीय विषयात जितके लक्ष त्यांना द्यावेसे वाटते, त्यांचे सहस्त्रांशही लक्ष ख्याली खुशालीत ते देते, तरी देखील आपल्या या हितचिंतकांना इतकी काळजी लागली नसती. परंतु हिंदी तरुणांची चित्तवृत्ती इतकी काही स्वार्थपरावृत्त व स्वदेशहितरत होत चाललेली आहे की त्यांच्या या नीतिच्युततेला लवकर आळा घातल्याशिवाय त्यांचे हित करण्यास दुसरा मार्ग नाही, हे उघड दिसू लागले. मॅझिनीला त्यांच्या वयाच्या 20च्या आत जेव्हा चिंतामग्नतेत दिवस घालवण्याची सवय लागली, तेव्हा इटलीचे व ऑस्ट्रियन हितचिंतकांकडून असे स्पष्ट सांगण्यात आले होते की तरुण मुलांनी ख्याली खुशालीत आनंद करण्याऐवजी राजकीय गूढ विचारात गुंगणे व रात्री एकटे व उदासीन संन्यस्त वृत्तीने विचार करीत फिरणे हे सरकारास कधीही खपणार नाही. इंग्लंडमधील अँग्लो इंडियनांची व हिंदुस्थानच्या गोऱ्या हितचिंतकांची ही काळजी अतिशय वाढत चाललेली आहे. दर आठवड्यात परमेश्वरा भजना इतके नियमाने आज सतत 2 वर्षे ईश्वरी ध्येयाचे मूर्तचिन्ह असलेल्या देशभूमीचे भजनासाठी हिंदी विद्यार्थ्यांची अखंड चाललेली कीर्तने, त्यातील त्यांच्या दिसून आलेल्या देशमय चित्तवृत्ती, पालकांच्या आज्ञा मोडूनही कित्येकांनी सोडलेले सिव्हिल सर्व्हिसेसचे कोर्स, 57चे देशवीरांची टोले जंग सभा, देशभरातील लोकांसाठी महिनाभर केलेले उपवास, सायरेनसेस्टर कॉलेजामधील बाणेदार वर्तन, टिळक, साऊथ आफ्रिका, राष्ट्रजयंती वगैरे प्रसंगांच्या त्यांनी भरवलेल्या टोलेजंग सभा व त्यात बुद्ध लोकांचा त्यांच्यावर परिणाम होण्याऐवजी त्यांच्या उल्हासाने बुद्धांच्या अंगात शिरत चाललेले नवीन वारे, या सर्व परंपरेनं चिंतामग्न झालेल्या इंग्रजी सद्गृहस्थांनी परवा या विषयाचा आजपर्यंत चाललेला निमसरकारी व वर्तमानपत्री खल संपवून उघड चर्चा करण्याकरता सभा भरवली. सरकारच्या कृपेतील देशभक्त गुप्त, अमीर अल्ली, कान सिंग वगैरे वजनदार लोक, देशभक्त भावनगरी वगैरे जबाबदार लोक, सर कर्झन वायली, मिस बेग, डॉक्टर पोलन व इतर कित्येक सरकारी व निमसरकारी इंग्रज देशभक्त, बिपिनचंद्र खापर्डे, करंदीकर वगैरे पुढारी व तरुण विद्यार्थ्यांची बहुतेक मंडळी यांनी कॅक्स्टन हॉल भरलेला होता. अध्यक्षस्थानी मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन हे होते. डॉक्टर पोलन CIE यांनी इंडियन विद्यार्थ्यांना एका केंद्रात आणणे व त्यांचे चळवळीला त्यांच्याच हितासाठी दाबत ठेवणे किती आवश्यक आहे याचा विवरणात्मक निबंध वाचला व हिंदी विद्यार्थ्यांची वर्तणूक अलीकडे फार बिघडून नीतिच्युत होत चाललेली आहे वगैरे विधाने केली. नंतर लॉर्ड लॅमिंग्टन हेही त्याला मान डोलवून म्हणाले की इंडिया ऑफिसनेही सरकारी मुख्य कचेरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने या होतकरू कल्पनेला सहाय्य करून हिंदी विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवणे हे हिंदी विद्यार्थ्यांच्या फार फार हिताचे आहे. अशा या सभेत काय प्रकार घडला हे इंग्रजी भाषेतच सांगणे इष्ट आहे. डेली क्रॉनिकल म्हणते, डिसलॉयल स्टुडंट्स, इंडियन होस्टाईल डेमॉन्स्ट्रेशन ॲट लंडन मीटिंग. A demonstration of disloyalty on the part of Indian students was witnessed yesterday. Lord Lamington referred to the King Proclamation and said that the proclamation, that very great document, which was promulgated yesterday. Loud hissings and derisive laughter stated our feelings towards them. We do wish them well. Booing and laughter by the students and cheers by the Britishers. When an Indian students affirm that there must be awakening in the Indian students first and foremost of a sense of loyalty to the English throne and to the person of the king. The hissings and the derisive laughter were tremendous and the chairman had to call for order. याप्रमाणे इतर पत्रातूनही मोठमोठाले मथळे देऊन छापले आहे की राजद्रोही हिंदी विद्यार्थी कालच्या सभेत जेथे तेथे हुशहुशचा प्रचंड मारा सुरू करीत. फार काय तर लॉर्ड लॅमिंग्टनने परवाच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करताच
हसणे, ओरडणे, हुशहुश करणे यांच्या वादळात अध्यक्षांना ते वाक्य सोडणे भाग पडले. एक हिंदी विद्यार्थी म्हणाला की राजाचे राज्यपद व मुकुट यांच्याबद्दल राजनिष्ठा व प्रीती हिंदी विद्यार्थ्यांनी प्रथमतः संपादिली पाहिजे. तेव्हा पुन्हा हुशचा मारा चालला. तो हिंदी विद्यार्थी म्हणजे हे गृहस्थ मुंबईचे वकील वेलिणकर असून ते इतके वृद्ध आहेत की त्यांना विद्यार्थी म्हणणे हे उद्धटपणाचेच लक्षण होईल. संतापून पुन्हा पुन्हा म्हणाले, या धिक्काराचा अर्थ काय? राजाचे मुकुटाबल व व्यक्तिबल आम्ही अप्रतिम पूज्यभाव ठेवलाच पाहिजे. हे तो म्हणताच पुन्हा धिक्कार शब्दांचा इतका मारा झाला की त्याला भाषण संपवून बसावे लागले. इतक्यात एक इंग्रज गृहस्थ संतापून उभा राहिला व एका हिंदी गृहस्थाकडे बोट दाखवून म्हणाला की मी या मनुष्याला आमच्या राजाच्या नावाचा धिक्कार करताना पाहिले तर त्याला आता काढून दिले पाहिजे. परंतु या संतापाचा काही एक परिणाम न दिसून सभेत उलट बाचाबाचीच अधिक वाढत चालल्याने ते प्रकरण शेवटास नेता येणे दुष्कर झाले व तेथेच संपले. लॉर्ड लॅमिंग्टन यांनी मुंबई इलाख्यावर राज्य केले. त्यांना टाळी नाही, उत्थापन नाही. परंतु जेव्हा बिपिनचंद्र पाल नावाचा बंगाली उठला तेव्हा हिंदी विद्यार्थ्यांनी त्याचा अप्रतिम सत्कार करण्यास आरंभ केला व एकसारखा जय जयकार सुरू केला. बिपिनचंद्र पाल रिसिव्ड क्वाइट एन ओवेशन when we got up from India students, which lasted for several minutes. अशा घोटाळ्यात व बाचाबाचीत ती सभा पार पडली. पुन्हा अशी सभा न भरवणेच इष्ट आहे असा धडा यापासून शिकणे इंग्लिश लोकांच्या हिताचे आहे नव्हे काय? 27 नोव्हेंबर 1907